मी बायकांना दोष देत बसतच नाही, कारण बायकोला माहीतच नसतं की आपल्या बापानं आपल्यासाठी काय काय केलेलं आहे. तिला काय माहिती? बरं चुकीचं आहे का खरं सांग? मी काय म्हणतोय, आपली बी बहीण एखाद्याच्या घरी दिली आपण, तरी आपल्या बहिणीला काय माहिती की तिच्या नवऱ्यासाठी तिच्या सासूनं सासऱ्यानं काय काय केलेलं आहे ती माहिती का? नाही. त्याच्यामुळे मी बायकांना दोष देत नाही, बायकाच्या जेव्हा कमी जास्त चलत असते, पण आपण बायकोचं ऐकून कधीच त्रास द्यायचा नाही आपल्या माईला आणि बापाला, कधीच नाही. काय होतंय, बायका सांभाळायची जजमेंट नाही तुम्हाला, नाही तर बायका करायला काहीच अडचण नाही. 2 करा, 3 करा, 4 करा, काही अडचण नाही. फक्त ती सांभाळता आली पाहिजे. माणसे बायाला बेजार, बाया बेजार करीतच नाहीत. आपल्याला सांभाळायची अक्कल नाही. टाईट बसा, ढिल्या अंगाने कळत नाही. नीट बसा, हां नीट बसा. बायको सांभाळायची आयडिया सांगतो. बायको अशी खुशच राहणार तुमच्या. हां तुम्ही म्हणाल अरे महाराज आहे गड्या, बायकोच उद्यापासून बदलून जाणार. नीट बसा, ऐका. हां तेव्हा का अरे बायको बदलत नसती र, एवढं ताईट बसायची गरज नाही. बायको बदलत असती होय? जगात कुणाचीच बायको बदलत नसते, आहे तशाच राहणार आहेत. उगा ऐका उगं तुम्ही आता, उगा बरोबर आहे का? काय करायचं आता? मी काय इथं, तुम्ही टोपीवर, तुम्ही कुठले? अरे इथलं मला बाहेरगावचा पाहिजे माणूस, शेजारी पाजारी. हां लय लय लांबी नाही ना, इथं 5-10 किलोमीटर बदला. येणं जाणं करणारे कीर्तनाला रोज जाऊन येऊ इकडं. हां कोणतं का? किती किलोमीटर आहे? सर जायला किती वेळ लागते? 10 धारानं 5 म्हणायला असते उगं, बरोबर आहे का नाही? हां 5 मिनिटात आलो, 20 मिनिटं जाते नाही का जात? हां 10 मिनिटं जायला लागते. बायकोला सांगून आलेले सरळ सरळ काय, कीर्तनाचा टाईम किती? 8:30 ते 10:30. लई झालं इकडं तिकडं तर 11:15. होय आता कमी जास्त एखाद्या माझ्यासारखा नादिक असल्यावर वाढणारच थोडंफार कमी जास्त नाही का? होय जमत नाही का? 10-15 मिनिटं जमत नाहीत. आणि मग तीच म्हणालो 11:15 झाले. इथलं मंडपमध्ये उरकायला 11 वाजले, बरोबर. आणि ह्यानी तर सरळ सांगितले 10:30ला कीर्तन संपलं की 11:15 पर्यंत घरी आलो. 15 मिनिटं बाद झाली. बरं बायकोला कुणी सांगावं महाराजांनी कीर्तन लांबविलेलं? बरं बाया ऐकत आहेत का? किती मी मिशा लांबक्या ठेवा, बिहतच नाहीत बाया. म्हणून पुण्या मुंबईत तरुण पोरांनी मिशा ठेवायचं बंद करून टाकलं. आता बायकोच बेहना म्हणल्या मिशा का चहात बुडवायच्या का? काय कामाच्या आहेत मिशा त्या? हा मग आता 11:15चा टाइम बायकोला दिला, इथंच वाजले 11 आणि घरी जाया 11:15 11:30 कमी जास्त झालेच की हो. बायको तर फुगून बसणार, फुगणार बायको. मग आता एकच सिस्टीम राबवायची, आपल्या पद्धतीने घ्यायचं. तर बायको तर रुसलेलीच आहे, रुसणं फुगणं कळतंय ना? हां रुसून फुगून बसलेली. मग आपण घरात जायचं, तिथं काही बोलत नाही, कारण आपल्याला जायला काय झालेलं असतो? उशीर, टाईम झालेला आहे. मग आपणच मध्ये जायचं आणि बोलत राहायचं. साठे महाराजाचं कीर्तन होतं फोबऱ्याला. काय कीर्तन झालं, गडबडीनं निघालून तुझा बाप भेटला. मग पप्पा आलते का? झालं सुरू. काय लागत त्याला सांगा. लक्षात आलं का? माझी बोलणं लक्षात आलं का नाही? ही अशी कलानं बायको सांभाळावं लागते. तुम्हाला अक्कल नाही त्याला मी काय करणार सांगा बरं. टाळी असते का कीर्तनात? टाळी असते काय? काय तुम्ही टाळी देत असते चौकदार कीर्तनात. आता मी म्हणलं पाणी देता आणि ती बाटली मला घ्यायची, टाळी द्यायला लागला. काय करावा काय ना. इकडे लक्ष द्या. कळालं का माझं बोलणं? वानखिडीच ना काय, लोणखेडी. कळालं का नाही? कळालं का नाही? आता सांगा. काय म्हणले पप्पा? पाणी आण सांगतो, पाणी आण सांगतो. राग घालवायचा. पाणी घेऊन आली. होय काय म्हणले पप्पा? आज तुझा बाप बोलत असतो, तुझी माय मध्येच बोलली. मग कवी आलती का? झालं सर. काय लागत त्याला सांगा. म्हणजे अशी बायको सांभाळायची जजमेंट असते हो. कलानं घ्यावं लागतंय. आणि तिला अर्धीच माहिती सांगायची, पूर्ण सांगायची नाही. शास्त्रानंच बायकोचं नाव अर्धांगिनी टाकलेले, फुलांगिनी नाही, ही ध्यानात ठेवा. शास्त्र काय येड आहे का बाईला अर्धांगिनी म्हणायला? तिला फुलांगिनी नाही, ती अर्धांगिनी. मी शर्ट विकत घेतलं 2000ला आणि घरी गेलो. बायको म्हणले काय आणलंय? म्हणलं शर्ट. केवढ्याला आणलंय? म्हणलं 300. नेलं तर केवढ्याला? आणि सांगितलं कितला? 300. 300 म्हणलं हो. हातात घेतलं. माय सुटलंय चांगले. म्हणलं हो. 300ला येते का? म्हणलं हो. पर्समधले 300 काढून मला दिले. ह्या 300चं तुम्ही दुसरा आणा, हे माझ्या भावाला देते. आहे का नाही? आता कुठनाच आहे का नाही सांगा बरं. लक्ष द्यायला लागलंय का बोलणं? माणसं म्हणणारे तरी कुठून आणलाय र महाराज? वेगळंच याच. आपला मसाला वाजूनच महाग आहे, वाजून महाग आहे, काय अडचण नाही.
फक्त अशी तरी येते. लक्षात आलं का नाही? फुसक्या पुड्या नाहीत. उगं कसं खरं आहे ती बोलाय काय उगं लक्ष द्या. माणसं म्हणणार ती वेगळंच आहे राव. आता वेगळं थोडं वेगळं ठेवावं लागतं सगळ्यापेक्षा. बरोबर आहे का नाही? इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. माझ्याकडे लक्ष द्या. कुठून आलतं? माय बापाने किती बी त्रास दिला तरी आपण मायबापाला वाईट बोलायचं नाही. आपल्या मायबापाला नेहमी चांगलं बोलायचं. का? त्याचं कारण एकच आहे की बिल मायबापाच्या नावाने. बरेच लोक वाईट बोलतात. मारा काय केलं आमच्यासाठी मायबापानं? अरे येड्या, जन्माला घातलं ह्याच्यापेक्षा काय करायला पाहिजे अजून? हा, बिल मायबापाच्या नावाने निघणं. अव धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, बाप आणि अंगे अनुताप हरीच्या नामे. आव सोप करतो. धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली. हे नारायण गाय, नारायण नारायण गाय, नारायण नारायण गाय, नारायण नारायण गाय, नारायण नारायण माय प्रसवली, नारायण ध्याय आणि धन्य त्याची माय प्रसवली. पंढरपुरात पांडुरंग परमात्मा. उदाहरण नीट ऐका. आणि देवाच्या माग दोन चोर लागले. कोणाच्या माग? देवाच्या. आणि देवजी उठले आणि आरण नावाचं गाव आहे जवळच. आरण, त्या आरणला संत शेना महाराजाचं गाव. बरोबर आहे ना? शेना महाराज मला तरी हो म्हणाले बरं का. काही घेण देण नाही, फक्त संपत आहे का हो एवढं डोक्यात आहे. मग मी तुम्ही कसं म्हणलं शेना महाराजच म्हणलं हो 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 काही बी होत का? लक्ष देऊन ऐकायचं जरा. वानखेडे आपलं हे काय शेणखेडे आपलं हे नाही हा काय लोणखेडी इकडे लक्ष द्या. माझ्याकडे लक्ष द्या. इकडे बघा. सावता महाराजाचं गाव कोणतं? आरण भेंडी म्हण सावता महाराज. बरोबर आहे. आणि सावता महाराजाच्या मळ्यात चोर महाग लागले म्हणून लपून बसायला देव गेले. सावता मला लपव. म्हणले देवा उसात लपा. नाही चोर खातर आहेत. म्हणले कसं काय? एक ज्ञान आहे आणि दुसरं नाम आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज आहे. ज्ञान दाखवतं, नाम आकळतं. म्हणले मग विळा घेतला आणि छाती फाडली आणि साठविला दाता त्रैलोक्याचा. कुणाला हृदयात साठवलं? कुणाला? देवाला. कुणी? सावता महाराज. मग बिल निघायच्या टायमाला सावता महाराजाच्या नावाने निघाय पाहिजेत का नाही? नाही निघले. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. नामदेवरायांनी ज्या वेळेला अभंग लिहिला त्यावेळेला शास्त्रानं बिल कुणाच्या नावानं काढले? आईच्या आणि बापाच्या नावानं. सावता महाराजांनी देवहृदयात साठवला, पण त्यांना धन्यता नाही. धन्य त्याची माता आणि धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा. बर. संत